नमस्कार. तर आज मी बनवून दाखवणार आहे चटपटीत अशी ओली भेळ. तर त्यासाठी मी इथं 3 वाट्या मुरमुरे घेतलेले आहेत. चांगली भडक मुरमुरे घेतलेले आहेत मी. तुम्ही कोणतेही मुरमुरे घेऊ शकता. व्यवस्थित चाळून घेतलेले आहेत मुरमुरे. तर त्यासाठी साहित्य बघूया आपण. भेळसाठी लागणारं साहित्य बघूया. इथं एक मी मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे. कैरी घेतलेली आहे मी बारीक कापून अर्धी. कैरीचं सीजन आहे, तुम्ही कैरीसुद्धा घालू शकता. कैरी खूप छान लागते ओल्या भेळमध्ये. इथे 1 वाटी फरसाण घेतलेला आहे मी. काकडी थोडीशी कापून घेतलेली आहे. एक मीडियम साईजचा टोमॅटो कापून घेतलेला आहे. इथे चिंचगुळाची चटणी घेतलेली आहे मी. 1 वाटी शेव घेतलेली आहे बारीक. कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे. इथं थोडासा मी चाट मसाला घेतलेला आहे पाव चमचा. 1 चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे, जास्त तिखट नाही आहे. इथं 2 मी हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत बारीक. अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि इथं काळं मीठ घेतलेलं आहे मी थोडंसं. तर आता आपण भेळ करायला सुरुवात करूया. मुरमुऱ्यामध्ये सुरुवातीला घालायचा आपल्याला कांदा, त्यानंतर टोमॅटो, त्यानंतर घालायची आपल्याला कैरी, काकडी, त्यानंतर घालायची आपल्याला हिरवी मिरची, त्यानंतर लाल मिरची पावडर, काळं मीठ, चाट मसाला, त्यानंतर घालायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर, फरसाण घालायचं आहे नंतर आपल्याला, त्यानंतर शेव, सगळ्यात शेवटी घालायची आपल्याला चिंचगुळाची चटणी. तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, कमी जास्त करू शकता चिंचगुळाची चटणी. त्यात आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान लागते ओली भेळ. जशी आपण बाहेर गाड्यावर खातो अगदी त्याच प्रकारे त्याच्यापेक्षाही टेस्टी लागते घरी बनवलेली ओली भेळ. तुमच्या आवडीप्रमाणे आणखीन तुम्हाला काय ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. यामध्ये आपल्याला आता सगळ्यात शेवटी लिंबू पिळायचा आहे. आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. भेळ तयार झालेली आहे आपली ओली भेळ. खायला खूप छान लागते. आता आपण सर्व करून घेऊया. तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली ओली भेळ तयार झालेली आहे. खायला खूप टेस्टी लागते आणि बनवायला पण अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होते. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. माझ्या चॅनलवर जर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.